अशी टम्म फुगलेली बटाटा पुरी चवीला खूप सुंदर होते। कशी करायची ते बघू। त्यासाठी एक वाटण करू। 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि मूठभर कोथिंबीर याचं वाटण करायचं। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। बटाटे उकडून त्याची सालं काढून किसून घ्यायचं। आता एकीकडे 2 वाट्या गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, धने जिरे पूड, चवीनुसार मीठ, तीळ आणि तयार केलेले वाटण घालायचे। उकडून किसून घेतलेला बटाटा घालायचा, थोडीशी हळद घालायची, कच्चं तेल 1 चमचा आणि पाणी घालून मिश्रण चांगलं घट्ट मळून घ्यायचं। 10 ते 15 मिनिटं कणिक मुरवायची आणि नंतर त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या। पुऱ्या जरा जाडसर लाटायच्या, गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या। छान टम्म अशा ह्या पुऱ्या होतात। तेल पहिला गरम करून घ्यायचं, नंतर गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि मग ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या। छान टम्म अशा ह्या पुऱ्या फुगून तयार होतात। आता ह्यात ठेचा घातला त्यामुळे ह्या नुसत्या खायला सुद्धा छान लागतात किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व करा।